नमस्कार नमस्कार नमस्कार, मी निलेश अशोक गवारे. तर आज माझं एक कॅरेक्टर आहे, कधीच डायलॉग न विसरणारा अभिनेता. सर, पहिल्याच वाक्यात पंच आलाच पाहिजे अशी लेखकाची खाज असते. आज बरेच विनोद पेरलेत, जसं की शिवाली आज अभिनेत्री आहे आणि पॅडी दादा एक संयमी दिग्दर्शक आहे. खरं तर सर, मॅडम, संयमाची परीक्षा सर तुमचीच आहे, कारण काल रिहर्सलला मॉनिटरच्या मागे जे बसलेले होते त्यांची झाली आहे. म्हणजे सर आता तुमची पाळी आहे सर. तयारीच होता नाही सर, भोगा आता. बेस्ट ऑफ लक. बस बेटा, बस बस बस. कसं असतं तुला सांगतो, एकांकिका आहे ना, हा अभिनयाचा पाया असतो आणि तुमच्या त्या त्या टप्प्यावर तुम्हाला एक करेक्ट दिग्दर्शक भेटणं खूप गरजेचं असतं आणि तुझ्या नशिबानं आज मी तुला भेटलेलो आहे. नमस्कार, मी निलेश गवारे सर. तू सर, मग मी कोण, तुझा ज्युनियर? तसं नाही सर, म्हणजे तसं नाही. नॉन सेन्स. एक सिनियर दिग्दर्शक बोलत असताना मध्ये मध्ये बोलायचं ना, एवढा कॉमन सेन्स नाही तुला? नॉन सेन्स. नाही नाही, सॉरी, चुकलं सर. पण सर काय झालं ना, मला राहावलंच नाही सर. सर, मी तुमच्या सगळ्या एकांकिका बघितल्यात सर. मग प्लीज मारायचं नाही, प्लीज प्लीज. नाही सर, मला सर तुमच्याकडे काम करण्याची खूप इच्छा आहे सर. हा, खूप लोकांना इच्छा माझ्याकडे काम करण्याची. सर 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 पाय पडतो सर, पाय पडतो सर. एवढा नको रे पडू. पाय पडतो सर, पाय पडतो. एवढा नको. मी तुम्हाला ओळख करून देतो. ही शिवाली परब, आपल्या एकांकिकेची हिरोईन. आणि हा काय नाव, काय म्हणलास तुझं? निलेश गवारे सर. परत सर, परत सर. असं काय सर केलंयस तू, स्वतःला सर म्हणून घेतोय? सर नाही म्हणायचा. नाही. हा, जे नाव आहे ते सांगायचं. काय तुझं नाव? निलेश गवारे. हा, तर हा निलेश गवारे. हाय निलेश. एक छोट 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 छोट. हात नाही पकडायचा, हात नाही पकडायचा. आणि पहिले एक गोष्ट लक्षात ठेव, इथे सगळ्यांना दादा म्हणायचं. मला काय ना, नाटकामध्ये मला फालतू लफडी केलेली अजिबात आवडत नाही, त्यामुळे सगळ्यांना दादा म्हणायचे. ओके पॅडी दादा. एक मिनिट, मला नाही. मला दादा नाही म्हणायचं. काय दिग्दर्शकाला असं नात्यात गुंतवून ठेवलेलं मला अजिबात आवडत नाही. माझं कसं असतं, सगळं जिथलं तिथे असतं. हा, जिथलं असं काय. तुला जर वाटत असेल ना अगदीच, तर तू मला पॅडी सर म्हणू शकतेस, किंवा अगदीच तुला वाटलं तर तू मला पॅडी म्हणू शकतेस, आणि अगदीच तुला वाटलं तर म्हणजे तू मला पॅडू असं पण म्हणू शकतेस. म्हणजे कसं होतं ना, त्याच्यामुळे एकदम अशी आपुलकी येते, म्हणजे अशी जवळीक भावना येते. ओके, मी काय बोलतो, पॅडू. पॅडू, डायरेक्ट पॅडू. नाही, ते आपलेपणा वाटतो ना सर. गरज नाही, गरज नाही. नटांमध्ये आणि दिग्दर्शकामध्ये एक अंतर असणं गरजेचं असतं, तरच धाक निर्माण होतो. चला या, सुरुवात करूया. या, बसा. चला या या. उठ उठ, तिकडे उठ, तिकडे बस, तिकडे. सोन्या, तू इकडे बस. इथे बस, इथे बस. मी तुम्हाला एकांकिका, एक मिनिट. ही तुझी स्क्रिप्ट. हा सोन्या, मस्त वाचा. हे गेली तुझी. हे चला, तर एकांकिकेचं नाव आहे अतृप्त आत्म्यांची लटकणारी कलेवर. ओके, वाच. सर मी वाचते. एकांकिकेचं नाव आहे अतृपत्रु आत्मांची लटकणार रॉकेलवर. सर, हिला कुठली वेगळी स्क्रिप्ट दिली का सर? संस्कृत आहे काही? नाही, मला वेगळी सर. नाही, दोन्ही सेम आहेत स्क्रिप्ट. काय झालंय, तिचं जरा वर्किंग जास्त झालंय. छान आहे, तू छान वाचलेस. छान टोनल क्वालिटी आहे तुझी. थँक्यू सर. आणि तुझ्या बोलण्यात अशा इमोशन्स अशा गच्च भरलेल्या आहेत, तर त्यामुळे आपण ही एकांकिका नको करूया. हां, आपण म्हणजे तुझ्या टॅलेंटला वाव मिळेल अशी एकांकिका करूया. हां, चालेल सर. दे स्क्रिप्ट तिकडे. आपण हां, ही दुसरी स्क्रिप्ट करूया. ही सोन्या तुझी स्क्रिप्ट. ही गेली तुझी स्क्रिप्ट. हां हां, चला वाचा. हो. एकांकिकेचं नाव आहे चिमणी आणि पोपट.
चिमणी आणि काय? पोपट. पोपट. वा सर काय? आपण ती आधीची करूया ना सर. ती मी वाचली आहे सर. लेखकांनी खूप खोलवर विचार करून लिहिलंय सर. चिमणी आणि पोपट वाचलीस तू? नाही सर, ते नावावरून कळतंय ना सर. ते मग वाच आधी वाच. ही स्क्रिप्ट आहे ना, ती करिअरमध्ये खोल गेलेल्या एका लेखकाने लिहिलेली आहे. अरे हे लेखक मंडळी अशी दिवस रात्र एक करतात आणि एखादी संहिता लिहितात आणि तुम्ही लगेच ही नको सर, ती नको सर. नाही पण सर कसं आहे ना, कसे सुन काय कसे कसे मला ना चिमणी नाही आवडत सर. नाही एवढं तुला चिमणी? मला शाळेत सगळे चिव चिव चिमणी चिमणी असं बोलायचं, मला नाही आवडत सर चिमणी. आपण चिमणी आणि ही नको करूया, ठीक आहे? ए दे स्क्रिप्ट इकडे. आपण दुसरी स्क्रिप्ट करूया. हे तुझी स्क्रिप्ट घ्यायचं आणि ही सोन्या तुझी स्क्रिप्ट. ओके. एकांकिकेचं नाव आहे एका उन्हाळ संध्याकाळी. ऍक्च्युली सोन्या तुला सांगतो, म्हणजे ही स्क्रिप्ट मी जेव्हा लिहिली ना, खूप वर्षांपासून मला ही स्क्रिप्ट करायची होती, पण मला ना तसं कॅरेक्टर सापडत नव्हतं. पण ज्या क्षणी मी तुला बघितलं, मला माझी नायिका ह्याच्यात दिसली आणि म्हटलं की अरे हीच आहे ती, हीच आहे माझी सोनू. तिला काय होत आहे? गुदगुदल्या होत आहे तिला. बरं चला वाचूया. हा हो सर. मी वाचतो सर. हा या. एका उन्हाळ संध्याकाळी बर. पडदा उघडतो. हा. रंगमंचावर अंधार आहे. ओके. हळूहळू मंद संगीतावर प्रकाश येतो. शबाश. मदन आणि राधा एका तळ्याकाठी पाण्यात पाय सोडून बसले. मदन. हा. राधा, दॅट्स इट. या दिवसाची खूप वर्ष वाट पाहिली मी. मला हे रचवा तता ही ये आप न खरं सकत्र होत. हा भा सतर नाही आहे ना सर, माझ्यात असं काय आहेच नाही सर. नाही काय झालंय ना, म्हणजे तिचं वर्किंग जरा जास्तच झालेलं आहे बेटा. ए सोन्या, हा, सर. वर्किंग थोडं कमी कर. थोडं कमी ठीक आहे, कर ठीक आहे, वर्किंग. चालेल, सर. म्हणजे कसं हा अर्थ सगळ्यांना कळेल हो, हो, हो. त्याचं सगळं वाक्य. नाही राधा, हेच खरंय. या शांत तळ्याकाठी किती एकांत आहे ना. फक्त तू आणि मी आणि ही शांतता. या शांत त्याची तभी ती वाटते पण मला. सर काहीच नाही सर, हे असं काहीच नाही तर. वर्किंग थोडं कमी कर ना बाळा. थोडंसं ना थोडं कमी कर वर्किंग. सर, मला ना व्हेरिएशन सुचलंय. माय गॉड, काय होतंय तुला? हिला गुदगुदल्या होता मस्त. बरं हा परत हा शबाश. हा. या शांत त्याची तभी ती वाटते पण मला पण मला पण मला. क्या बात है, क्या बात ह्या शांततेची भीती कशी वाटू शकते कोणाला? टोन. काय वाचतोयस तू? कसं वाचतोयस? अरे तिचा टोन कुठे, तिचा पीच कुठे, तिच्या पिचला मॅच कर ना यार तू. किती इमोशन्स टाकते ती. तिच्या पिचला मॅच कर, तिच्या पिचला मॅच कर. Yes. Come on, घे हा हा हा. या शांततेची भीती कशी वाटू शकते कोणाला? इतकी निरव शांतता की उडणाऱ्या पक्षाच्या पंखाचा आवाजही ऐकू यावा. सर, हे जरा कर्कश होतंय सर. मला शिकवतोयस? मला सांगशील? अरे हे स्टेज नोट आहे, कळलं ना? कळलं? हे करेक्ट आहे आणि तुला सांगितलं तसं करते. चल सुरू कर, चालू ठेव. हा करेक्ट आहेस. हा धातोंडा तल्या तोंडा टपू ते ही शांत
सर हे जे काय बोलली असं काही नाही सर. बघा सर काय माहितीये का, ही शांतता सोबत मोठं वादळ घेऊन येणारे असं आहे सर. आणि सर ना तुम्हाला अजून एक सांगतो सर, हे बघा सर ती ओठातल्या ओठात पुटपुटते आहे ना सर, हा ही जवळजवळ बोंबलते सर. जा बस तिकडे, मी बघतो ते. जा बस तिकडे. सर मी घेऊ काय? घे ना बेटा, तू घे बिंदास. चालेल. ही शांत तमो सर व्हेरिएशन सुचलंय हा इकडे. हा सर. तळखे ऊन येणार आहे. मी काय म्हणतो सर, हिचा पीच आणि व्हॉल्यूम ना थोडा कमी करूया ना. बेटा काय सोना, काय झालं? सर आजपर्यंत सगळे मला माझ्या आवाजावरनं चिडवतात सर. नॉनसेन्स. सर मला अजून कळलं नाहीये पीच आणि व्हॉल्यूम मधला फरक सर. असं काही नसतं. जास्त त्रास करून घेऊ नको बेटा. हे बघ, पीच आणि हे जे काही बाकीचं आहे ना, पीच आणि काय म्हणली व्हॉल्यूम, याच्यामध्ये काही फरक नसतो. मला अजून नाही कळलाय तर वेडी असं काही फरक नसतो. सगळं सारखं असतं सगळं. हा तू करेक्ट आहेस, तू करेक्ट. हो सर काय बोलताय तुम्ही, काय बोलताय काय सर? सर प्राजक्ता माळी आणि विपुल काळे यांच्या सौंदर्यामध्ये जितका फरक आहे ना सर, तितका फरक आहे सर व्हॉल्यूम आणि पीच मध्ये. तू तुझं बघ ना. त्या विपुल काळेच्या आणि तुझ्या मार्कांमध्ये किती फरक आहे ते बघ पहिले. दुसऱ्यांना शहाणपणा नको शिकवू. बरं खूप झालं, आपण एक काम करूया. आपण चला स्टँडिंग करूया. हां चल, एक काम करा, हे 2 टेबल इकडे पुढे घ्या थोडेसे. हां आणि आता तुम्ही ओके. हां तुम्ही दोघे असे इथे बसलेले आहात. इथे? हां इथे बसले आहात. आणि हे तळ आहे. हां असं इमॅजिन करा की हे तळं आहे. तळ्याच्या काठी तुम्ही बसलेले आहात. तळ्यात असे पाय सोडलेले आहेत तुम्ही. कसलं क्या बात आहे. नुसतं म्हणलं तर असं झालं तिला. तर आपण आता हा सीन करूया डायरेक्ट. चालेल सर. चलो स्टार्ट. चलो रेडी. हां अँड ऍक्शन प्लीज. राधा, दॅट्स इट. कित्येक वर्षापासून तुझी पीच काय सांगितलं? तिचा पीच मेंटेन कर. तिचा पीच कुठे? तिचा पीच. मग बोलायला लावू नका. नाही करतो. राधा शाबास. दॅट्स इट. कित्येक वर्षापासून या दिवसाची वाट बघत होतो मी. वाट बघत होतो. राधा अगं तुझा डायलॉग आहे ना. हे वेड्या, पॉज आहे तो तिचा. पॉज वर्क करते ती. पॉज आहे तिचा. सर मला वाटते ती विसरली आहे सर. काही विसरली बेटा, तू काही विसरली नाहीस ना. हा पॉज आहे की नाही तुझा? अरे कित्येक वर्ष ओळखतो मी तिला. हा पॉज आहे ना तुझा, है ना? नाही सर. सर ऍक्च्युली ना माझं थोडासा प्रॉब्लेम आहे पाठांतराचा प्रॉब्लेम आहे तुझा. काय टेन्शन आहे, काही प्रॉब्लेम नाही. अगं मोठमोठ्या नटांचे पाठांतराचे प्रॉब्लेम असतात. माझंच घे ना. मस्त करतेस तू, मस्त करतेस. क्या बात आहे. व्हेरी गुड. तू एक काम कर बेटा, तू माऊ ना, तू काय कर माहिती का, तुला जर आठवत नसेल ना तर तू असं स्क्रिप्ट हातात घे आणि तू बोलीस तरी चालेल. तू तुझ्या वाक्याने सुरू कर. राधा, that's it. या दिवसाची कित्येक वर्ष वाट बघतोय मी. हे रबरच नाही वाटत आहे. आपण रबरच एकत्र आहोत ना. बरोबर की हा बास आहे. सर खराला रबर बोलते सर आणि भासला ब्रास बोलते सर. सर सॉरी सर. नाही म्हणजे
मी सॉरी सर सर ऍक्च्युली ना ते असं ऍक्टिंग करता करता असं असं वाचायला नाही जमत मला सर प्रॉब्लेम आहे सर आपण एक काम करूया म्हणजे जरा प्रॉब्लेम होतोय पाठांतराचा तर आपण एक म्हणजे हे स्क्रिप्टच चेंज करूया सर त्यापेक्षा कास्टिंग बदलूया सर. हाच विचार त्यांनी केला असता तर काय बदलणार आहे आता तर आपण एक काम करू आपण आहे ना एक 30 ते 35 मिनिटाचं माईम म्हणजे एक मूकनाट्य करू म्हणजे काय प्रॉब्लेमच येणार नाही चालेल चालेल सर हा सर पण ना तुम्ही मूकनाट्याची स्क्रिप्ट मला आजच्या आजच द्या म्हणजे मी उद्या चोख पाठांतर करून येईन. काय हवंय तुला मूकनाट्याची स्क्रिप्ट सर सर म्हणजे कसं मी आज सगळे डायलॉग पाठांतर करेन उद्या फक्त तुम्हाला याच्यावरच काम आहे माझ्यावर इल्ले इल्ले. काही होणार नाही तुझं काही होणार नाही आयुष्यात माती आहेस तू माठ आहेस माठ नॉनसेन्स आले एकांकिका करायला. मित्रा सॉरी यार म्हणजे तिच्यामुळे मी खूप आदवा बोललो तुला खरं तर तू बरा नट आहेस म्हणजे नाही ठीक आहे सर तुम्हाला वाव दिसला ना सर. नाही पण नुसता चेहरा बघून किती वेळ सहन करणार ना अरे मुळात काहीतरी पाहिजे ना चला आड्यातच नाही तर पोरात कुठं येणार निघ तू इथनं निघ काही नाही होणार माझं काही चुकतंय का तुझं काही नाही चुकलंय माझंच चुकलंय कळलं ना मी कास्ट केलं तुला हे माझंच चुकलंय आता काय करतो तुझा जो फ्रॉक आहे तो मी घालतो ह्याच्या शेजारी असा इथे तळ्याकाठी बसतो आणि असे तळ्यात असे पाय सोडून बसतो ठीक आहे निघ आता तू निघ. मग आयडिया आहे काय तुम्ही दोघं ऍक्टिंग करताय ना हा. मग यावेळेस डिरेक्शन मी करते ना निघ सर पिच तिचा निघ